प्रेम आणि आपलेपण घेऊन पुन्हा आले तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन. कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी बनवलेलं हिरवं फ्राय चिकन तुमच्या सोबत शेअर करत आहे. मसाला असा चिकटतो की एकही पीस उरत नाही, ना क्रीम ना जास्त तेल, पण चव मात्र एकदम रेस्टॉरंट पेक्षा भारी. ही रेसिपी पार्टी, डब्यासाठी किंवा रविवार स्पेशल मेनूसाठी परफेक्ट आहे. हिरव्या रंगाचं इतकं सुंदर आणि चविष्ट चिकन तुम्ही कधी असं बनवले का? एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा करावंसं वाटेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी मी साधारण हे अर्धा किलो 500 ग्रॅम बॉयलर चिकन आहे. तर हे असे पीस घेतलेले आहेत, थोडे मोठेच घेतलेले आहेत, एकदम बारीक पीस केलेले नाहीत. यामध्ये घट्टसर असं 2 टेबलस्पून दही टाकायचं आहे. 1 टेबलस्पून या ठिकाणी आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे. अर्धा टेबलस्पून या ठिकाणी हळद पावडर टाकायची आहे. अर्धा टेबलस्पून मीठ टाकायचं आहे आणि हातानंच असं व्यवस्थित हे सर्व चिकनच्या फोडींना लावून घ्यायचं आहे. आता याला झाकण लावून एक 5 मिनिटं ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. मसाल्यासाठी आपल्याला या ठिकाणी 8 ते 9 काजू लागतील, पुदिना लागेल पाव वाटी, आलं लसणाची पेस्ट 1 टेबलस्पून घेतलेली आहे, 1 वाटी कोथिंबीर लागेल. या ठिकाणी काही खडे मसाले घेतलेले आहेत. तमालपत्र 2 घेतलेले आहेत, मसाले वेलची, दालचिनी, लवंग, मिरे, बदाम फूल, 1-2 टेबलस्पून धने घ्यायचे आहेत, 1 टेबलस्पून जिरे घ्यायचे आहेत आणि 2 टेबलस्पून तीळ घ्यायचे आहेत आणि 2 टेबलस्पून आणखी आपल्याला दही लागणार आहे. आता हे सर्व साहित्य जे आहे मसाल्याचं, हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालून जरी पेस्ट बनवली तरी चालेल, परंतु एकदम बारीक अशी अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याशी आता ही पेस्ट तयार झालेली आहे. आता ही आपण या चिकनला लावून घ्यायची आहे. अगदी नेहमीपेक्षा अतिशय वेगळं आणि अगदी कमी तेलातलं चिकन खूप टेस्टी असं हे बनतं. जास्त काही करावं लागत नाही, अतिशय साधी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. आता पुन्हा हे व्यवस्थित आपण या चिकनला लावलेलं आहे. आता मात्र झाकण लावून हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर आपण पॅन घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही लोणी, तूप किंवा तेल काही वापरू शकता. आता यामध्ये हे आपण जे चिकनचे पीस मॅरिनेट झालेले आहेत अर्धा तास, ते आपण आता एक एक पीस याच्यावर ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवरती त्याला झाकण लावून ठेवायचं आहे. 4 ते 5 मिनिटानंतर हे झाकण काढून पुन्हा आपण हे पीस जे आहेत हे असे पलटून घ्यायचे आहेत. हे तुम्ही डीप फ्राय केलं तरी सुद्धा चालेल, परंतु त्याहीपेक्षा असं शालो फ्राय केलं तरी सुद्धा ते एकदम टेस्टी लागतात आणि छान असं मॅरिनेट झाल्यामुळं याला शिजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही. हे पलटून घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं झाकण लावून 2 मिनिटं याला छान असं वाफ येऊ द्यायचे आहे. 2 मिनिटानंतर झाकण काढून, आता झाकण काढून याला आपण अगदी 2 मिनिटं पुन्हा याला खालपलटी करून असं घ्यायचं आहे, म्हणजे एकदम कुरकुरीत असं छान असे हे फ्राय होतात. वास इतकासा खमंग सुटलेला आहे आणि अजिबात अवघड अशी ही रेसिपी नाही. एकदम झटपट तयार होणारी साधी सोपी आहे. अजिबात तेलकट पण होत नाही. नक्की अशा प्रकारे चिकन एकदा करून पहा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.